तेवढा बस होईल की शेंडा कट केल्या होय हो. हा. लय गोड पेरू. आज करू उद्या करू असं करत रोज राहत होतं. तर आज मुहूर्त लागला झाड कटिंग करण्यासाठी म्हणजे त्यांचे शेंडे. गाईज माझ्या मम्मी पप्पा एक झाड तोडायला आलेत, म्हणजे ते वरचं शेंडा तोडायला आलेत झाडाचं, मी लावलेल्या जांभळीच्या झाडाचं. नमस्कार मंडळी. तर आता पावसाळा म्हणजे आहे, आता सध्या उघडलाय, पण पाऊस असला ना म्हणजे झाडांची छाटणी करायची, फळझाडांची. तर आता आम्ही जांभळीचं झाडं आहेत, अजून दुसरी काही झाडं आहेत, ते तुम्हाला नंतर दाखवते छाटणी करताना. शेंडात छाटणी केली का नाही काय होतं, झाड जे आहे ते डेरेदार बनतं आणि उंच असं जात नाही. जांभळीचं झाड असं जास्त असं ढिसार असतं, त्यामुळे ना मग वाऱ्यात कावारात पण अशा फांद्या आपोआप मग मोडून पडतात ना, मग वाऱ्यात पण, आणि आपल्याला काढायला पण अडचण. आणि शेंड किंवा त्यांच्या फांद्या जर आत्ताच वेळेतच जर नियंत्रणात जर ठेवलं ना झाड, तर फळ पण जास्त मिळतं आणि उंच पण वाढत नाही, आपल्याला काढायला पण त्रास होत नाही. तर चला आता आम्ही जांभळीच्या झाडाची छाटणी करणार आहे. त्याचा शेंडा जो आहे तो म्हणजे कट करणार आहे पूर्ण, आणि काही फांद्या ज्या आहेत त्या कट करणार आहे. तर चला मग सुरुवात करतो. तेवढा बस होईल की शेंडा कट केल्या होय हो. हा होय कृतिका. हा मारा तिथनं हळूचा लागल हाताला पैसा. हा ओकेच. हा घे. पडला बघ. कोयत्याने किती पटकन तोडतंय का नाही. कोयत्याने का तोडायचं म्हणजे ना जास्त मग त्याच्या शेंड्याच्या अशी वाढ होत नाही ना. मग कृतिकाने माझं झाड तुटलं. कृतिकाने लावलेलं झाड आहे हे जांभळीचं. हा तोडा आता ते सगळं. मग फांद्या आहेत ना आपण विळ्याने कट करू. तोडा ते पण वरचं सगळं, म्हणजे छाटलं का नाही म्हणजे त्याचं व्हायचं नाही ना, मग ते शेंडाच खाणायचा तसा. हा बस बस. हा पलीकडचा हा ना जरा तो तिथल्या. हा अंग त्याचा. आमची आजी म्हणायची ना पहिली, शेंडा कट केल्यावर म्हणजे शेंड्याची वाढ होत नाही ना. आता शेंडा तोडला आहे. आता मी जास्त अशा काय म्हणजे फांद्या आहेत ज्या अशा खराब झालेल्या असतात आणि काय अशा मरकटलेल्या असतात त्या मी काढून घेणार आहे. म्हणजे काय होतं, आपलं झाड जे आहे ते चांगलं येतं, त्याला आतमध्ये सुद्धा चांगली अशी हवा मिळते आणि आपले जे कटिंग जे केलेलं आहे त्याला आणखीन म्हणजे जास्त असा फुटवा फुटतो. आणि बाकीच्या आपण ज्या लागणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या जर काढल्या ना तर फुटवा तर चांगला येतोच आणि त्याला मजबूतीसुद्धा वाढते चांगली. त्यामुळे ना आपल्याला फळसुद्धा मग जास्त मिळतं याच्यातून. तर शेंडा कट केला म्हणजे जास्त असं वाढ घेत नाही, उंच होत नाही झाड, त्यामुळे ना डेरेदार एकदम छान होतं. बघा गाईज, माझी मम्मी झाड तोडती जांभळीचं. बघा झाड तोडायचे म्हणजे जांभळं खायच्यात. प्रत्येकाला जांभळं काढा येतात, प्रत्येकाला झाडा चढायला नको आहे का नाही. हा मग मी खालून त्याच्या उड्या मारून मारून तोडून खाणार जांभळं. चला आता दुसरी झाडं आहेत, दुसरं जांभळीचं, आणि ते आता कट करू. चला लिंबोणीचं मग आता उद्या करावं लागेल परत कट. हा काढा की एरंडाचं, पण ते सगळं एरंड झाल्यात. त्याचा हा ना तिथनंच वरण शेंडा जास्त पण हा तिथनं हा ना. येल बघा कशा त्याच्यावर चढलेत सगळे. तिला नारळाचं झाड पण आलंय की चांगलं. पेरू पण कट करावं लागणार आहे. सगळा पेरू शेणसड झालं. मला एक भेटला. होय कुठे. हां बस आता ते येळ्याने मग छाटते मी थोडंसं. बरं मग परत तेवढंच करू का आता. मग बस तेवढंच मग यंदा पुरतं बस.
हे झाड थोडंसं छोटं असल्यामुळं ह्याचा फक्त शेंडा कट केला आहे, जास्त अशा फांद्या नाहीत कट केल्या, कारण लहान झाड असल्यामुळं त्याला पण सण झालं पाहिजे. फक्त मी एक खालची एक फांदी कट केली आणि वरची एक थोडीशी जरा खराब झालं होतं ते, कारण छोटं झाड असल्यामुळं काय होतं, जास्तच आपण त्याच्या फांद्या जर कट केल्या ना तर त्याला सण नाही होणार, म्हणून एवढंच कट केले आणि बाकीचं मात्र तसंच ठेवले. आता दरवर्षी थोडं थोडं कट करायचं. लय गोड पेरू कट्टट घेतला, लय गोड आहे. गाईज मला सोडून सोडून खाते पिरू, मला द्याय नाही. खाते की तू? लय गोड आहे अगं. असं कट्टट घेतलं ना चांगलं लागतं. हां ह्याची पण चटणी करावं लागेल, पण आता नको, आता लय वेळ लागेल. इथली आंब्याची इथली चटणी करा. कशाची? आंब्याची. गच्च झाली, काढू का इथलं? आंब्याचं झाड आहे, त्याला सगळे येडूनच टाकले गावताना. याल सारखी तसलं शी पण झाडं छटा सगळे रामफळाचं. काय नाही होते रामफळाचे, कशाला एवढे रामफळाचे झाडं, सगळे रामफळाची झाडं होते काय का नाही. आपल्या इथं न लावता येतात. हां मग ते खाल्लं पक्षी खात्यात ना रामफळ पिकलं, हां पक्ष्यांनी खाल्लं की मग ते होतंय ते किती सगळं याला त्याला गोंडाळूनच टाकले. माग आंब्याच्या झाडाला जपून बरं का, नाही तर आंब्याचं झाड मोडायचं किती वर्षाचं, त्याला जपलं. आत्ताशी चांगली त्याची वाढ झाली बरं का. केसर कसला हापूस आहे तो, केसर का रत्नागिरी हापूस आहे, कुया लावलेल्या. कसलं यालतार झाले बघा पॅक. पावसाळ्याला जास्त गवताला वाढ आहे, जोर आहे. हे बघा एवढं छान झाड आलंय, ह्याला आता 6 वर्ष झालं लावलेलं. मी इथं कुई लावली होती, मला एवढं आठवणार. रत्नागिरी हापूस आहे केसर हापूस आहे, पण बघा पानं अशी इथं. तुम्हाला जर कुणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. बघा आता म्हणजे 5-6 वर्ष झालं लावलेलं, एवढं वाढ घेत नव्हतं, पण आता चांगलं एवढं असं वाढलं आहे. आणि इथलं जे रामफळाचं जे झाड होतं ना ते काढून टाकलं आहे, कारण एवढी रामफळ काय करायच्यात, भरपूर झाड आहेत रामफळाचे. काय होतं, पक्षी खायला लागले ना की हे होतं, बिया मग पडले कुठं की सगळीकडे झाडच उगवतात. हा ही लिंबूनी पण परत कट करावं लागेल का हो? आता नाही जमणार ना? बरं उद्या बघू मग. आता तर चला, आता एवढंच आता केलंय आज कटिंग. आता उद्याच्याला बाकीच्या झाडांची मग कटिंग करायची. शेतातून आलो, झाडांची कटिंग करून आल्यानंतर आता गायांच्या दारांचा टायमिंग झाला होता संध्याकाळचा. दूध डेअरी लवकरच येते, आता दारात येत आहेत, त्यामुळं सोयीस्कर झालं आहे भरपूर. त्यामुळे आता बाहेर कुठं घालावं म्हणजे जायला लागत नाही दूध. मग धारा काढून घेतल्या, आणि धारा काढायचं म्हणलं ना, आता ही गाय आमची जरा खराब झाली आहे. खराब म्हणजे ती शेणाने भरते, ती जरा काय करते म्हणजे तिला घाणी ती अशी वाल्यात ती बसती, त्यामुळं ती रोजचं तिचं असं असतं. आता इथं धारा काढून सगळ्या झाल्या, आणि नंतर आता मला परत स्वयंपाकाचं सुद्धा बघायचं होतं. म्हणजे श्रेया भाजी ही बनवते, आणि आता संध्याकाळच्या जेवणामध्ये बघा इथं वालाची शेंग बनवली होती. आता थंडीत जरा वालाच्या शेंगा आता किडत्यांना कमी असते ना, त्यामुळे आता आम्ही आणायला सुरुवात केली. आता आज म्हणजे पहिल्यांदाच आणली आहे, तर 4-2 निघाल्या किडक्या, पण एवढं नाही. उन्हाळ्यात मात्र भरपूर ह्याला किडा असते. तर बाजरीची भाकरी आमची म्हणू बघा आता भाकरी खायला शिकली आहे ती सुद्धा. म्हणू भाकरी खाती तू बाजरीची छान छान, नाही तर सारखी दूध पिते बघा. डुग्गूला मात्र आम्ही दूध देत नाही, कधीतरी फक्त देते, कारण त्याचं पोट बिघडतं. दही ताक असलं देते त्याला, दूध नाही जास्त देत. तर आता बघा संध्याकाळचं जेवण हे झालं. आता थोडंसं वॉकिंगला जायचं आहे शेतपावली करण्यासाठी. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.